मुंबईत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पकडलं रंगेहात, नाव ऐकताच हादरून झालं, संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ। ही घटना मुंबईतील गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली। पोलिसांना हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सापळा रचला। साध्या वेशात काही पोलीस ग्राहक बनवून हॉटेलमध्ये दाखल झाले। काही वेळ निरीक्षण केल्यानंतर त्यांनी छापा टाकत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला। कारवाई दरम्यान 3 महिलांची सुटका करण्यात आली। त्यापैकी एक मराठी चित्रपटसृष्टीतील ओळखीची अभिनेत्री असल्याची माहिती समोर आली। याशिवाय एका बंगाली अभिनेत्रीचा आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केलेल्या आणखी एका अभिनेत्रीचाही या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरू आहे। ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली। तपासणी दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। या रॅकेटचा मुख्य सूत्रधार ग्लॅमर क्षेत्राशी संबंधित एक मेकअप आर्टिस्ट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। कलाकारांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्याने अनेकांना या जाळ्यात ओढल्याची शक्यता तपासली जात आहे। या प्रकरणात हॉटेल व्यवस्थापनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू असताना हॉटेल प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होतोय। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली असून या रॅकेटचे धागेदोरे इतर शहरापर्यंत पोहोचले आहेत का याचा शोध घेतला जातो। याआधीही राज्यात अशा अनेक कारवाया झाल्या आहेत। नवी मुंबई आणि कल्याणमध्येही देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता। त्यामुळे अशा टोळ्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला जातो। सध्या पोलिसांकडून सुटका करण्यात आलेल्या महिलांची चौकशी सुरू आहे। त्या स्वतःच्या इच्छेने या रॅकेटमध्ये सहभागी झाल्या होत्या की त्यांना जबरदस्तीने अथवा आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन यात ओढण्यात आला, याचा तपास सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ गुन्हा म्हणून नव्हे तर मानवी तस्करीच्या दृष्टीनेही पाहिलं जातं। या घटनेनंतर मराठी चित्रपट सृष्टीतही चिंतेचं वातावरण आहे। एका प्रसिद्ध चेहऱ्याचं नाव समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। मात्र केवळ सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही। तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं धोकादायक ठरू शकतं। दरम्यान पोलिसांना या रॅकेटमधून काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती आहे। या आधारे आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होऊ शकतात। सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, ती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेमकी कोण? मात्र सध्या पोलिसांनी कोणतंही नाव अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही। तपासाच्या हितासाठी संबंधितांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी प्रतीक्षा करणं गरजेचं आहे। या प्रकरणाचा तपास अजून सुरू असून पुढील काही दिवसात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अखेर या हाय प्रोफाईल रॅकेट मागचा खरा मास्टरमाइंड कोण आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचं उत्तर पोलिसांच्या अंतिम तपासानंतरच स्पष्ट होणार आहे।